इसवी सन 1660 पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. सिद्धी जौहरच्या प्रचंड सैन्याने गडाला वेढा घातला होता. अन्न संपत चाललं होतं. परिस्थिती गंभीर होती. पण हार मानणं हा पर्याय नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक धाडसी योजना आखली. रात्रीच्या अंधारात गडातून सुटका करायची आणि विशाळगडावर पोचायचं. पण हा प्रवास सोपा नव्हता. शत्रू पाठीमागे लागणार हे निश्चित होतं. आणि म्हणूनच एका वीराने पुढे येऊन इतिहास घडवला. तो होता बाजी प्रभू देशपांडे. बाजी प्रभूंनी ठरवलं, महाराज सुरक्षित पोचेपर्यंत मी शत्रूला इथेच अडवणार. पावनखिंड, एक अरुंद घाट, जिथे काही मोजक्या माणसांनी हजारोंना रोखून धरलं. शत्रूचे सैन्य पुढे सरकत होतं, पण बाजी प्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी भिंतीसारखे उभे राहिले. तलवारींचा आवाज, युद्धाचा गडगडाट आणि मृत्यूशी चाललेली झुंज. बाजी प्रभू गंभीर जखमी झाले होते. रक्ताने शरीर माखले होते, पण तरीही ते लढत होते. कारण त्यांना फक्त एकच गोष्ट ऐकायची होती, विशाळगडावर पोहोचल्यावर होणाऱ्या तोफेचा आवाज. तो आवाज म्हणजे महाराज सुरक्षित पोहोचले. क्षण जात होते. शत्रूचा दबाव वाढत होता. आणि मग अखेर तो क्षण आला. तोफेचा आवाज घुमला. बाजी प्रभूंच्या चेहऱ्यावर समाधान आलं. त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं होतं. आणि त्या रणांगणात त्या महान वीराने शेवटचा श्वास घेतला. त्या दिवसापासून त्या खिंडीचं नाव पडलं पावनखिंड. कारण ती खिंड पावन झाली एका वीराच्या बलिदानाने. बाजी प्रभू देशपांडे हे नाव इतिहासात कायमच अमर राहील. अशा अजून इतिहासाच्या थरारक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.